तृतीय व्याख्यान. आपण हे सर्व व्याख्यान मास्टरनुसार घेत आहोत. तर 30/1/2025 रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी प्राध्यापक दत्तप्रसाद पालवे सर मायथॉलॉजी अँड इंडियन इंग्लिश फिक्शन या विषयावरती त्यांचे विचार मांडणार आहेत. या प्रसंगी उपस्थित झालेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर यांचे आणि आजचे व्याख्याते दत्तप्रसाद पालवे सर यांचे मी शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करते. तसेच समोर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक यांचे देखील शब्द सुमनांनी स्वागत करते. आणि प्राध्यापक दत्तप्रसाद पालवे सर यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी आपल्या व्याख्यानास सुरुवात करा. धन्यवाद मॅडम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर, माझे सर्व सहकारी, जो विषय निवडलेला आहे तो जरी वर्करनी असा फार म्हणजे दोघं आहेत, मॅडम आहेत, मनसूर सर आहेत, काही टर्म्स त्यांच्या ओळखीच्या असतील पण बाकीच्यांना ह्या टर्म्स ओळखीच्या नाहीत. तर आपण हे लेक्चर मी जास्तीत जास्त सुटसुटीत सोपं आणि सर्वांना समजेल असं करण्यासाठी प्रयत्न करीन. त्यासाठी जनरली मी मराठीतूनच बऱ्याचशा गोष्टी सांगेन. त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी ह्या टायटलमध्ये दिसतात, मायथॉलॉजी आणि इंडियन इंग्लिश फिक्शन. या 2 आपण त्याचे सब थीम म्हणू शकतो किंवा त्या 2 की टर्म्स आहेत. आपण सुरुवात करू इंडियन इंग्लिश फिक्शन. तर इंग्लिश ही भाषा ब्रिटिशांची. ब्रिटिश भारतात आले आणि जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांची भाषा आपल्या बरोबर इथपर्यंत आणली. आणि जेव्हा ते साधारणतः इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यापूर्वीपासून त्यांचं भारतामध्ये येणं होतं. आणि जेव्हा भारतामध्ये काही स्थायी स्वरूपात त्यांनी गोष्टी एस्टॅब्लिश केल्या, म्हणजे त्यांच्या वखारी असतील, त्यांचे व्यापारी केंद्र असतील किंवा इतर काही संस्थांशी त्यांनी संबंध निर्माण केले, तेव्हापासून ते भारतात राहायला लागले. आणि साहजिकच त्यांची भाषा आपण आत्मसात करायला लागलो. आणि मग साहजिकच त्यांची भाषा आपण आत्मसात करायला लागलो म्हणतात ती भाषा व्यवहारामध्ये वापरली जात होतीच, परंतु हळूहळू ती भाषा व्यापक स्वरूपात वापरली जाऊन जे भाषेचं सर्वोच्च कृती आहे, ज्याला आपण वाङ्मय म्हणतो किंवा लिटरेचर म्हणतो, त्या लिटरेचरमध्ये सुद्धा ही भारतीय लोकांनी आपला हात आजमावायला सुरुवात केली. आपण पाहतो की जे पहिलं भारतीयाने लिहिलेलं इंग्रजी मधलं पुस्तक म्हणून किंवा साहित्य म्हणून ते होतं 1794 साली लिहिलं गेलेलं ट्रॅव्हल्स ऑफ दीन मोहम्मद. हे शेख दीन मोहम्मदने लिहिलेलं एक ट्रॅव्हलॉग त्याला आपण म्हणू किंवा प्रवास होता. त्यानंतर भारतातली पहिली कादंबरी म्हणू ज्याला आपण 1864 साली राजमोहन स्वाईप म्हणून जी लिहिली ती बंकिमचंद्र चट्टोपाध्यायने लिहिली. आणि भारतातली पहिली महिला कादंबरी लेखिका म्हणून तिला आपण ती आहे तोरुदत्त. तिनं 1878 साली यंग स्पॅनिश मेडन नावाची एक कादंबरी लिहिली. तसंच ह्या लेखनाबरोबर आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले किंवा भारतातले जे उच्च शिक्षित लोक होते, विशेषतः ज्यांनी इंग्लंडला जाऊन शिक्षण घेतलं होतं, ह्या लोकांनी इथे येऊन विचाराचा प्रसार करताना इंग्रजी भाषेचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आधार घेतला. कारण ते विचार त्यांना व्यक्त करून ते इंग्रजांपर्यंत पोहोचवायचे होते. भारतीय भाषामध्ये जर त्यांनी लिखाण केलं होतं ते भारतीयांपर्यंत पोहोचत होतं, परंतु त्याचा मतितार्थ, त्याचा उद्देश जो होता इंग्रजांना उद्देशून लिहिण्याचा किंवा असं असतं पहा की मला काय येतं हे तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे. म्हणून जे भारताच्या बाहेरचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जर आपल्या गोष्टी पोहोचवायच्या असतील तर ते इंग्रजीतच लिहावे लागतील. म्हणून आपण पाहतो की बरेचसे ललित लेखन असेल किंवा बरेचसे पत्र असतील, काही डायरीज आहेत किंवा काही राजकीय घोषणा, राजकीय जे वक्तव्य होते किंवा राजकीय काही जे पत्रकं लिहिली गेली त्यातले बरेचसे आर्टिकल्स होते, काही भाषणं होती. ही सर्व भाषणं किंवा काही तात्विक ज्या चर्चा होत्या हे इंग्रजीतून करण्यात येऊ लागल्या. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की स्वामी विवेकानंदांचं शिकागो मधल्या भाषणापासून सुरुवात आपण करू शकतो. तिथपासून तर टागोर असतील, चित्तरंजन दास, टिळक असेल, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस आणि अनेक लोकांनी ह्या पद्धतीनं हे इंग्रजीत लिहिण्याला सुरुवात केली. आता जेव्हा इंग्रजीत लिहिण्यास सुरुवात झाली त्यावेळेस पुढचा भाग आपण पाहतो की एक शुद्ध साहित्य आणि त्यातल्या कादंबरी हा साहित्य प्रकार. याचे आपण 2 फेज करू शकतो. पहिला इंडो अँग्लिकन. आता इंडो अँग्लिकन मध्ये पण 2 शब्द. इंडो म्हणजे की द पीपल हु बिलॉंग टू इंडिया आणि अँग्लिकन म्हणजे हु हॅव डेव्हलप्ड टेस्ट लाईक द इंग्लिश पीपल. इंग्रजांसारखं लिहिणारे लोक.
आणि यातले तीन जे भारतीय कादंबरी विश्वाचे किंवा इंग्रजी कादंबरी विश्वाचे तीन स्तंभ आहेत, राजाराव, R.K. नारायण आणि मुल्कराज आनंद, ह्या तिघांनी लिहिण्यास सुरुवात केली. आता ह्या तिघांनी लिहिताना झालं की याच्या अगोदरचे जे लिखाण होते ते लिखाण लिहिताना मोस्टली द रायटर्स युज्ड ब्रिटिश टेक्निक्स, ब्रिटिश थीम्स और ब्रिटिश ॲटमॉस्फिअर. कारण इंग्रजी वाचता येणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप कमी होती. मग हे साहित्य कोणी वाचावं तर ते इंग्रजांनी वाचावं, म्हणून त्यांनी इंग्रजांना जसं रुचेल आवडेल तशा पद्धतीने लिहिलं होतं. परंतु राजाराव, R.K. नारायण, मुल्कराज आनंद या तिघांनी लिहिताना मात्र इंडियन लोकांच्या समोर, इंडियन लोकांसाठी लिहिलेलं ते इंग्रजीचं साहित्य होतं. कारण आता आपण 20व्या शतकात आलेलो आहोत आणि 20व्या शतकात इंग्लिश इज नो मोर लँग्वेज ऑफ इंग्लंड. इंग्लिश हॅज बिकम इंडियन इंग्लिश. म्हणून राजाराव एका ठिकाणी एक त्यांचा लेख आहे, त्या लेखाचं नाव आहे द टोस्टेड इंग्लिश. जस्ट लाईक आपण एक ब्रेडची स्लाइस घेतो, ती पांढरी शुभ्र असते, आपण टोस्टर मध्ये घालतो, तिला भाजतो, भाजली की ती कुरकुरीत होते, परंतु तिचा रंग बदलतो, तो कसा होतो, ब्राऊन होतो. इट इज जस्ट लाईक इंग्लिश. जी ब्रिटिशांची गोरी इंग्लिश आपल्याकडे आली ती आपण आपल्या पद्धतीने तिला तावून सुलापून घेतली आणि ते झाली आपली इंडियन इंग्लिश. म्हणून इंडियन इंग्लिश इज टुडे अ स्पेशल कॅटेगरी ऑफ इंग्लिश. जस्ट लाईक वी हॅव अमेरिकन इंग्लिश, ऑस्ट्रेलियन इंग्लिश, तशी इंडियन इंग्लिश ही स्पेशल आहे. आता ह्या तिघांमध्ये एक वैशिष्ट्य झालं की तिघांच्या इंग्रजी साहित्यामध्ये भारतीय शब्द घुसायला लागले. आतापर्यंत इंग्रजी साहित्यामध्ये भारतीय शब्द नव्हते, भारतीय शब्द नव्हते, वाक्प्रचार नव्हते, म्हणी नव्हत्या किंवा भारतीय असं कोणतीच गोष्ट नव्हती. फक्त एकच गोष्ट होती म्हणजे भारतीयांनी लिहिलं. विशेषतः राजारावचा कांतपुरा, सर्पंट अँड ड्रोप सारख्या 2 कादंबऱ्या असतील किंवा R.K. नारायण सारखे स्वामी अँड फ्रेंड्स, मालगुडी डेज सारखे त्याच्या शॉर्ट स्टोरीज कादंबरी असेल, मुल्कराज आनंद लिहिलेलं अनटचेबल, कुली, याच्यामध्ये ह्या साहित्यामध्ये थीम जे होते किंवा जे मध्यवर्ती संकल्पना होत्या त्या सुद्धा भारतीय पद्धतीच्या होत्या. आणि त्यानंतर आपण स्वातंत्र्य नंतरचा कालखंड, ज्याला पोस्ट कॉलोनियल पिरियड आपण म्हणतो, की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये रुस्किन बॉन्ड, की ज्याला आपण म्हणतो की ही वॉज अ अँग्लो इंडियन रायटर, की जरी ते वंशाने ब्रिटिश असलं तरी जन्म आणि त्यांचं सर्व जीवन भारतातच व्यतीत त्यांनी केलं. रुस्किन बॉन्ड, कमला मार्कंडेय, मनोहर मालगावकर, त्यानंतर आपण अगदी अलीकडच्या काळात सलमा रुश्दी सारखा लेखक असेल, नयनतारा सहगल, अनिता देसाई, विक्रम सेठ, अमिताभ घोष, रोहिंटन मिस्त्री, शशी थरूर आणि अगदी अलीकडे अरविंद अडिगा, त्यानंतर खूपसे लेखक आहेत की ज्यांनी इंग्रजीमध्ये लिहिले. आता पोस्ट कॉलोनियल पिरियडमध्ये नेमकं काय झालं तर पोस्ट कॉलोनियल पिरियडमध्ये भारतीय लोकांनी ती भाषा तर आपली आत्मसात केलीच होती, परंतु त्यांनी आता हे साहित्य इंग्रजांनी वाचावे यासाठी अजिबात लिहिलं नाही. हे साहित्य फक्त आणि फक्त भारतीय लोकांसाठी त्यांनी लिहिलं, म्हणून त्याच्यामध्ये पूर्ण भारतीयत्व आपल्याला आलेलं दिसतं. म्हणून त्याला आपण म्हणतो पोस्ट कॉलोनियल. त्याच्यामध्ये वेगळे पोस्ट कॉलोनियलचे असे वेगवेगळे अजेंडे आहेत की टू रिक्लेम अवर पास्ट. 1832ला जेव्हा लॉर्ड मॅकॉले भारतात आला आणि त्यांनी भारताचा अभ्यास करून ब्रिटनच्या संसदेला त्याचा जो अहवाल सादर केला, ज्याला आपण मॅकॉले मिनट्स म्हणतो, त्यात भारतीय साहित्याला, भारतीय परंपरांना जे तुच्छ लेखण्याचं किंवा तुच्छ म्हणण्यापेक्षा ब्रिटिशांपेक्षा किंवा युरोपियन परंपरेपेक्षा हे खूप खालच्या दर्जाचं दाखवण्याचा एक प्रयत्न केला गेला आणि त्यातून ब्रिटिशांनी आपली सुप्रमसी आपल्यावर लादली गेली. आता याच्या जर आपण थोडंसं इतिहासात मागत गेलो तर आपल्याला दिसतं की कालच्या व्याख्यानामध्ये सरांनी सांगितलं 1860 मध्ये मराठीतली पहिली कविता लिहिली गेली, पहिलं काव्य लिहिलं गेलं की जे होतं. आणि त्या काळातच आपण पाहतो की खूप भारतीय भाषामध्ये, तमिळमध्ये कंबाने रामायण लिहिलं, गुजरातीमध्ये नरसिंह मेहता आहेत आणि खूप भारतीय भाषामध्ये ज्याला आपण व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणतो, त्या सगळ्या व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये लिटरेचर अगदी ओतप्रोत लिहिलं गेलं होतं. परंतु जेव्हा आपण हा 11वा-12वा शतक पाहतो किंवा 10वे शतक पाहतो तेव्हा इंग्लंड कुठे होतं? इंग्लंडच्या इतिहासामध्ये 12व्या शतकापर्यंतचा कालखंड हा डार्क एजेस म्हणून ओळखला जातो. म्हणजे ते अंधारात होते, त्यांना काहीच माहिती नव्हतं. मग असाही प्रश्न आपला पडतो की जेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हतं तेव्हा आपल्याकडे एवढं प्रचंड साहित्य होतं. मी फक्त कोणत्या भाषेतलं बोलतो की बोली भाषेतलं ज्या प्रांतिक भाषा होतं, प्राचीन साहित्याकडे आपण अजून वळलेलो नाही. ज्याला तुम्ही संस्कृत, प्राकृत, पाली, अर्धमागधी ह्या ज्या प्राचीन भाषा भारतातल्या होत्या, ह्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आणि नष्ट झालेलं, विलुप्त झालेलं प्रचंड साहित्य आपल्याकडे होतं, परंतु त्यावेळेस त्यांच्याकडे काही नव्हतं. त्यानंतर आता याचा पुढचा टप्पा आहे आपला तो म्हणजे की मिथ. मिथ म्हणजे काय? मिथची व्याख्या करताना आपण म्हणतो की एक अशी गोष्ट किंवा कथा किंवा कथाचा समूह की जो आपल्याला देव, परमेश्वर, दैवी शक्ती किंवा काही दैवी शक्ती असलेल्या माणसं यांच्या कथा
की ज्या बऱ्याचशा वेळेस नैसर्गिक घटना किंवा ज्या गोष्टी आपल्याला पटतात अशा गोष्टीवरती आधारलेल्या असतात, मग त्याच्यात लॉजिक असतं. किंवा एक अशी पारंपरिक कथा की ज्या कथेमध्ये जगातल्या होणाऱ्या घटना, ज्या आज आपण त्याला सायंटिफिक म्हणतो, त्या सायंटिफिक गोष्टी चमत्कार, दैवी शक्ती ह्या रूपाने त्यांनी मांडलेल्या आहेत. आता ग्रीक शब्द मिथोस पासून मिथ हा शब्द तयार होतो की त्याचा अर्थ होतो की एक स्टोरी, एक फिक्शन किंवा एखादी सांगितलेली कथा. आता मायथॉलॉजी म्हणजे ह्या सर्व मिथचा एक सिस्टमॅटिक केलेला अभ्यास, पद्धतशीरपणे केलेला अभ्यास, की तो अभ्यास तुमच्या संस्कृतीशी, तुमच्या धर्माशी, तुमच्या समाजाशी, तुमच्या सामाजिक वागणुकीशी, तुमच्या समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणतो त्या इन्स्टिट्यूशनशी निगडीत असतो, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास की ज्याच्यामध्ये विशेषतः सुपर नॅचरल पॉवर्स वगैरे अशा गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या असतात. शब्दाची उत्पत्ती ग्रीक वर्ग लोगोस म्हणजे स्टडी आणि मिथ म्हणजे मायथोसचा स्टडी, या गोष्टींचा, या कथानकांचा अभ्यास म्हणजे मायथॉलॉजी. आणि यातून एक जन्माला आलेला एक लिटरेचरचा प्रकार आहे तो म्हणजे त्याला आपण म्हणतो मिथो हिस्ट्री. मीन्स रायटर यूज such mythological stories and some historical stories, combine them in imaginative way. काल्पनिक स्वरूपात त्या ज्या पारंपरिक कथा आहेत, दंतकथा म्हणू त्याला, पारंपरिक कथा म्हणू की मिथ मधल्या कथा म्हणू, ह्या सर्व कथा आपल्या जीवनाच्या आजच्या घटनांशी सांगड घालून लिहिण्याची पद्धत त्याला आपण म्हणतो मिथो हिस्ट्री. आता हे जे सगळं आहे याच्यामध्ये काही लोकांनी खूप मोठं काम करून ठेवलं आणि ह्या कामामुळं हा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करू शकतो. आणि ह्या अभ्यास करणारं शास्त्र आपण म्हणतो मानववंशशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी. त्यातलं पहिले व्यक्ती आहे सर जेम्स जॉर्ज फ्रेझर. त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे द गोल्डन बो. इट इज नॉट अबाउट एनी रिलिजन और पर्टिक्युलर कल्चर. इट इज नॉट अबाउट पर्टिक्युलर त्याला आपण म्हणतो की एक विशिष्ट प्रकारचं मिथ का असावं किंवा देवांची रचना का झाली असं काहीच नाहीये. इट इज अबाउट ह्युमन हिस्ट्री. ही स्टार्ट्स विथ द प्री हिस्टॉरिक मॅन. जेव्हा माणूस झालेलाच नाहीये. ही हॅज जस्ट स्टार्टेड टू बिकम ह्युमन बिंग. जेव्हा आपण बाहेर पाहतो तेव्हा आपला निसर्ग दिसतो, निसर्गातल्या अनेक घटना दिसतात आणि ह्या सगळ्या घटना कार्यकारण भावाशिवाय घडत नाहीत हे आपल्याला कळतं. परंतु जेव्हा आपण कार्यकारण भाव शिकतो म्हणजे आपल्याला कळतं की कशामुळे होतं. आता उदाहरणार्थ एक साधी गोष्ट आहे की आकाशात ढग येतात, वारा सुटतो, विजा चमकतात, पाऊस पडतो. ही एक नॅचरल गोष्ट आहे. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला विशेष काहीच वाटत नाही कारण आपल्याला ऋतुचक्र माहिती आहे, जलचक्र माहिती आहे, पर्यावरण माहिती आहे आणि हे कसं घडतं हे सगळं माहिती आहे. परंतु जेव्हा लाखो वर्षापूर्वी माणूसच नव्हता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहायचा त्यावेळेस त्याच्या मनात दोन गोष्टी निर्माण व्हायच्या. म्हणजे एक म्हणजे भीती आणि दुसरा म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल झालेला आनंद. ह्या बेसिक त्याच्या फिलिंग होत्या. मग काय झालं की त्याने ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीपासून तो लांब जायला लागला आणि ज्या गोष्टीपासून काहीतरी मिळतं त्या गोष्टीच्या जवळ जायला लागला. म्हणजे वारा सुटला का तो भयान सुटतो, विजा चमकला का त्यापासून भीती वाटते, म्हणून त्याला तो काहीतरी वाईट गोष्ट मानायला लागला. आणि पाऊस पडल्यानंतर वनस्पती उगवतात, अन्न मिळतं म्हणून त्याला चांगलं मानायला लागला. आणि यातून पहिली संकल्पना आली ती म्हणजे की चांगल्या गोष्टीची पूजा करणे आणि वाईट गोष्टीपासून दूर राहून त्याला काहीतरी देणे की बाबा तू माझ्यापर्यंत येऊ नको. म्हणून आपल्याकडं बळी देणे आणि प्रार्थना करणे ही संकल्पना जी आहे ती कुठून आली तर त्याचं त्याने सांगितलं. आणि इथपासून त्याने सांगितलं की ह्या निसर्गातल्या गोष्टीपासून माणूस काय शिकायला लागला, त्यातून मॅजिकचा जन्म कसा झाला, रिच्युअल कशा आल्या आणि धर्म नावाची संकल्पना, देव नावाची संकल्पना कशी आली हे त्याने 18 खंडाच्या या पुस्तकात गेलं. आणि हे पुस्तक जे आहे ते सगळ्या मायथॉलॉजिकल स्टडीजचं, कम्पॅरेटिव्ह रिलिजनचं ज्याला आपण म्हणतो की बेस आहे. दुसरा व्यक्ती होते जोसेफ कॅम्बेल. हा सुद्धा एक कम्पॅरेटिव्ह लिटरेचर, कम्पॅरेटिव्ह मायथॉलॉजी मधला खूप मोठा अभ्यासक मानला जातो किंवा ह्या विषयामध्ये जो कोणी अभ्यास करतो तो ह्या दोघांना वाचल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर हिरो 1000 फेसेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हिरो का तयार होतो. आपण प्रत्येक साहित्य कृतीमध्ये हिरो पाहतो. हा हिरो कुठून आला, हा हिरो का असतो, ते हिरोईक क्वालिटीज कुठून येतात. तर याला सगळं याला मानवाच्या इतिहासाचं एक मोठं कारण आहे. मास्क ऑफ गॉड ही परमेश्वर ही संकल्पना कुठून आली वगैरे वगैरे. आणि तिसरं पुस्तक त्याचं पॉवर ऑफ मिथ.
ह्या सर्व पुस्तकातून, ह्या सर्व गोष्टीतून त्याने ह्या संकल्पना स्पष्ट केल्या की ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात, ह्या मानवाने कुठून आत्मसात केल्या, आणि ह्या गोष्टी तुम्ही कोणत्याही संस्कृतीमध्ये गेलात, कोणत्याही कल्चरमध्ये गेलात, तर तुम्हाला ही मिथ्स आणि मायथॉलॉजी का सापडते. तुम्ही जगाच्या पाठीवर कोणत्या संस्कृतीत तुम्हाला त्या लोकांनी तयार केलेले मिथ्स सापडतात. आणि असंही आपल्याला आढळून येतं कंपॅरेटिव्ह मायथॉलॉजीच्या अभ्यासात की बऱ्याचशा ठिकाणी हे मिथ सारखेच आहे. उदाहरणार्थ इथं वज्र नावाचा अस्त्र आहे, ग्रीक मायथॉलॉजीमध्ये थंडर आहे. You have the deity of rain, you have deity of forest, you have deity of love, you have deity of river. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डेटीज आहेत. किंवा प्रत्येक संस्कृतीमध्ये मायथॉलॉजीचे काही असे टप्पे आहेत. आपल्याकडे पहा की इन हिंदू मायथॉलॉजी वी हॅव द थ्री, त्याला आपण त्रिमूर्ती म्हणतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. द क्रिएटर, द अपब्रिंगर अँड द डिस्ट्रॉयर. दीज आर द फर्स्ट थ्री गॉड्स. देन यू हॅव सेकंडरी गॉड्स, की प्रत्येक शक्तीला वाहिलेला एक देव आहे, आणि ह्या देवांचे लोकलायझेशन झालेले आपण रूप पाहतो. उदाहरणार्थ शिवा इज नोन बाय डिफरंट नेम्स ॲट डिफरंट प्लेस. एका गावात जर महादेवाची 3 मंदिर असतील, तिन्ही महादेवाला वेगळे नाव असतात. तिन्ही महादेवाला वेगळे नाव असून तिन्ही मंदिराला वेगळा इतिहास असतो, त्याच्या वेगवेगळ्या आख्यायिका असतात, त्याच्या वेगवेगळ्या स्टोरीज असतात. प्रत्येक डोंगराची एक स्टोरी असते, प्रत्येक नदीची एक स्टोरी असते, किंवा एखादी पुरातन गोष्ट असेल कोणती, त्या प्रत्येक गोष्टीची एक स्टोरी तयार झालेली असते. अँड दीज स्टोरीज आर रिपीटेड. म्हणून मायथॉलॉजीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की मिथ्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, मोस्टली इन ओरल फॉर्म. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आपण पाहतो की गॉड्स आहेत. यू हॅव डेमी गॉड्स. डेमी गॉड्स म्हणजे की बाप, देव, आई, मानव, आणि या ठिकाणी त्याला डेमी गॉड्स आहेत. यू हॅव टायटन्स, द सुपर नॅचरल किंवा पॉवर असणारे आहेत. आता 2-3 टायटन्स आपल्याला माहित आहेत, परंतु टायटन आहे ते आपल्याला माहित नाही. आपण सगळ्यांनी शाळेत असताना सायकलवरच आपण आलेलो आहोत. सायकलच्या 2 कंपन्या आपल्याकडे होत्या. एक होती ॲटलास आणि दुसरी होती हर्क्युलस. ॲटलास आणि हर्क्युलस दोन्ही ग्रीक मायथॉलॉजी मधले टायटन्स आहेत. ॲटलास इज वन हू होल्ड्स अर्थ खांद्यावर. तिथे पुढे जर ॲटलासचं चित्र पाहिलं, खांद्यावर पृथ्वी घेतलेला तो एक दैत्य आहे, म्हणून त्याला दैत्य म्हणण्यापेक्षा तो एक महामानव आहे की ज्याचा अर्धा परमेश्वर आहे आणि अर्धा माणूस आहे, एवढी शक्ती आहे. हर्क्युलस वॉज द फास्टेस्ट पर्सन. अकिलीस. तर अशी अनेक नावं आपल्याला माहित आहेत, परंतु ते त्या मायथॉलॉजीमधून आले आहेत आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात पूर्णपणे मिक्स झालेले आहेत. आता इथपर्यंत भाग झाल्यानंतर हे सगळं याच्यासाठी सांगितलं की सध्या आपण जर आपल्या अवतीभोवती पाहिलं तर इंग्रजी साहित्य आता फक्त इंग्रजीत राहिलेलं नाही. ट्रान्सलेशन नावाच्या त्या गोष्टीमुळं हे साहित्य सर्व भाषेमध्ये तात्काळ भाषांतरित होतं. आणि एक पॉप्युलर क्लासिक नावाची एक संकल्पना आहे इंग्रजी साहित्यामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे. सिडनी शेल्डन, यान ग्रिशम, आगाथा ख्रिस्ती सारखे लेखक आहेत की जे मराठीमध्ये आपल्याकडे सुहास शिरवळकर, बाबा कदम वगैरे असे लोक होते. अशा प्रकारचं साहित्य इंग्रजीमध्ये पण तयार झालं, आपल्या भाषेमध्ये पण तयार झालं. परंतु हे तयार होताना त्या गोष्टी सूडकथा, शोधकथा किंवा रहस्यकथा अशा प्रकारे लिहिल्या गेल्या. परंतु गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 15-20 वर्षामध्ये एक असं लिखाणची कॅटेगरी तयार झाली की ज्या लिखाणामध्ये मिथ्स, मायथॉलॉजी अतिशय मॉडिफाय करून वापरल्या गेल्या. आता यात दोन मत असे आहेत की ज्याला तुम्ही मायथॉलॉजिकल टेक्स्ट म्हणता, विशेषतः रामायण, महाभारत, पुराण असतील, वेगवेगळ्या स्मृती आहेत, वेगवेगळ्या संहिता आहेत, आणि वेदांतानंतर आरण्यक आहेत, ब्राह्मणक आहेत, पुराण आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, उपनिषद आहेत, ह्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार दे आर सेक्रेट टेक्स्ट, म्हणजे ते तुमचे धर्मग्रंथ आहेत असंही मानलं जातं. आणि जर ते धर्मग्रंथ असतील तर त्याच्यामधल्या कोणत्याही शब्दाचा आपण पुन्हा लिहिताना त्याच्यामध्ये कुठेही विपर्यास करू शकत नाहीत. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की ज्याला तुम्ही रामायण म्हणता, महाभारत म्हणता, याचा खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि हे लिहित असताना काही लोकांनी तर आता सध्याच्या काळात असं लिहिलं की सायन्स फिक्शन इज रिटन ऑन द बेसिस ऑफ मायथॉलॉजी. त्याचा उल्लेख आपण पुढे पाहणार आहोत. तर यातले काही निवडक लेखक आणि त्यांनी काही लिहिलेल्या साहित्यकृती याचा आपण थोडासा परामर्श घेणार आहोत. त्यातला पहिला जो लेखक आहे त्याचं नाव देवदत्त पट्टनायक. व्यवसायाने मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज MBBS करून 15 वर्ष डॉक्टरची प्रॅक्टिस केलेला माणूस. वाचनातून त्याला गोडी निर्माण झाली आणि त्याने लिखाणाकडे तो वळला. हे लिहित असताना त्याने
आपलं मिथक, आपलं ज्या मायथॉलॉजीमध्ये आपण जगतो, कारण जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती, भारतीय संस्कृती आपली अशी आहे की जी संस्कृती आज त्या मायथॉलॉजीवर आजही जगते. ग्रीक मायथॉलॉजी खूप मोठी आहे, विस्तृत आहे, खूप सिस्टमॅटिक आहे, परंतु ती मायथॉलॉजी जगणारे लोक ग्रीसमध्ये आज नाही. रोमन मायथॉलॉजी, रोमन साम्राज्याच्या पतनानंतर रोमन मायथॉलॉजी फक्त पुस्तकात राहिली. मग रोमन मायथॉलॉजी जगणारे, जसं आपण आपल्या मायथॉलॉजीमध्ये देवांना आज देव मानतो, तसे ग्रीक मायथॉलॉजी मधल्या गॉड्सला गॉड मानणारे आज कोणी जिवंत नाहीत. ते फक्त पुस्तकाचे देव आहेत. किंवा इतर सगळ्या संस्कृतीपेक्षा आपल्या संस्कृती वैशिष्ट्य आहे. म्हणून देवदत्त पट्टनायक हा पहिला लेखक असा आहे की ज्याने वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या ह्या मायथॉलॉजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित केला. त्याचं पहिलंच पुस्तक, काही नोटेबल त्याचे 50 पुस्तक आहेत, त्यातले 10-12 पुस्तकांचा उल्लेख आहे. त्यातलं पहिलंच पुस्तक आहे मॅन हू वॉज अ वुमन अँड अदर क्विअर टेल्स फ्रॉम हिंदू लॉ. आता क्विअर थिअरी ही खूप रिसेंट फेनॉमेन आहे. LGBT मुवमेंट जी आहे, LGBT अगोदर फक्त लेस्बियन, गे हे दोनच कॅटेगरी होता, नंतर ट्रान्सजेंडर आल्यानंतर बायसेक्शुअल आणि शेवटची क्विअर थिअरी आली. तर आपल्या पुराणामध्ये सुद्धा ह्या क्विअर थिअरी किंवा क्विअर हा प्रकार आहे ते सगळं शोधून काढून त्यांनी अगदी सिस्टमॅटिकपणे हे लोकांसमोर मांडलं. म्हणजे ह्या सगळ्या पुराणामध्ये किंवा ह्या सगळ्या मायथॉलॉजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. ते शोधण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर इंडियन मायथॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या ज्या टेल आहेत. आता उदाहरण पहा की आपण शाळेत असताना आपल्याला ज्या पुस्तकं गोष्टी आपण वाचल्या, तर मला वाटतं आमच्या काळामध्ये ती पहिली दुसरीला एक पुस्तक होतं आम्हाला, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ते हनुमानाचं शेपूट वगैरे अशा ज्या गोष्टी होत्या, ते गर्वाचे घर खाली. आता ही पुराणातली किंवा महाभारतातली किंवा रामायणातली किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी होत्या. ह्या गोष्टी छोट्या छोट्या स्वरूपात आपल्यासमोर मांडलेल्या होत्या. जेव्हा एखादा व्यक्ती आपण पाहतो की त्याला आपण विचारतो की रामायण वाचलेलं आहे का, तर तो म्हणतो नाही, परंतु त्याला रामायण सगळं माहिती असतं. त्याने महाभारत कधी वाचलेलं नसतं, परंतु त्याला महाभारत सगळं माहिती असतं. मग रामायण महाभारत आपल्याला माहिती कुठून होतं? तर हे असं आहे की जे आपण मग 2-3 हे पाहिले, हे जेम्स फ्रेझर आणि जोसेफ कॅम्पबेल पाहिले. याच्याबरोबर एक सायकोलॉजिस्ट होता कार्ल युंग. कार्ल युंगने थेरी मांडली होती ती म्हणजे द थेरी ऑफ कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस. की आपण जन्माला येताना आपण आपला मेंदू कोरा असतो का, तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीच माहिती नसतं, आपण सगळ्या गोष्टी शिकतो. पण तसं नाही. काही प्री इन्स्टॉल्ड, प्री रेकॉर्डेड मेसेजेस आपल्या मेंदूमध्ये असतात की जे आपल्या रेसशी निगडीत आहेत. म्हणजे ज्या वंशात आपण जन्माला आलो त्या वंशाच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात. त्या प्री इन्स्टॉल्ड असतात, त्या ब्लॅक नसतात, फक्त त्या काय असतात ते हिडन असतात. आणि विशिष्ट परिस्थितीत त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. म्हणून आपण एक म्हणजे जो शब्द चुकीचा आहे, परंतु आपण म्हणतो की शेवटी तो जातीवर गेला. जातीवर गेला म्हणजे ही जात म्हणजे कास्ट सिस्टीम मध्ये जात नाही. जात म्हणजे मनुष्य जात. मनुष्याचे काही स्थायी गुणधर्म आहेत, स्थायी आहेत की तुमच्या 5 पिढ्यापूर्वी जसं तुम्ही जेनेटिकली बरंच इनहेरिट करता. तुमच्या आजी आजोबांचे पंजोबाचे गुणधर्म तुमच्या डायरेक्ट मधल्या 2 पिढ्या म्यूट होऊन तुमच्यात येऊ शकतात. तसं तुमच्या मेमरी सुद्धा तिथून इथपर्यंत ट्रान्सफर होतात. त्यानंतर तिसरं पुस्तक आहे त्याचं मिथ्या, आणि त्याच्यात पुढचं पुस्तक आहे जया, द इलस्ट्रेटेड रेटिंग ऑफ महाभारत. हे खूप सुंदर पुस्तक आहे. महाभारत ही अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, अतिशय मनोरंजक पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. पुढचं सीता अँड इलस्ट्रेटेड रिटेलिंग ऑफ महाभारत, रामायण. सीतेच्या अँगलनी रामायण लिहिलेलं आहे. शिखंडी अँड अदर टेल्स दॅट डोंट टेक. की ह्या महाकाव्यामध्ये काही असे पात्र आहेत की जे पात्र खूप दुर्लक्षित आहेत, परंतु ते पात्र खूप महत्वाचे आहेत तुमच्या माझ्या जीवनासाठी. आजच्या जीवनामध्ये आपण असं जीवन जगतो की हे ह्या पात्रांचं खूप जवळचं असतं. माय गीता. आता गीता हे तसं पाहिलं तर तत्वज्ञानाचं पुस्तक आहे. तर ते तत्वज्ञान तुम्ही तुमचं म्हणून कसं जगू शकता, त्याच्यामध्ये त्यांनी सोय अशी करून ठेवलेली आहे की तुम्हाला जे पटत नाही ते सोडून द्या, तुम्हाला जे पटतंय तेवढंच घ्या. त्यांचा असा आग्रह नाही की हे सगळं तुम्ही मान्य करा. नाही, तुम्हाला जे पटतंय तेवढंच मान्य करा. जे तुम्हाला अजिबात पटत नाही ते तुम्ही डायरेक्ट निग्लेक्ट करून टाका. त्यानंतर त्यांचं हे एक युट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर खूप ठिकाणी ते लिहितात, देवलोक विथ देवदत्त पट्टनायक, आणि बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये कॉलम्सवर लिहितात की ज्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ त्यांचं एक खूप मोठं डिबेट ते लिहितात, हिंदुइझम वर्सेस हिंदुत्व. म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुइझम म्हणजे काय, की हे जे सध्या चालू आहे की हिंदुत्व कशाला म्हणायचं, हिंदुइझम कशाला म्हणायचं, सनातन कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचं, ह्यावर अतिशय परखड रोखोक असं ते लिहितात आणि ते खूप वाचनीय असतं. म्हणून त्या पण त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत.
आता त्यांनी कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये आणखी असं एक पुस्तक लिहिलं की ऑलिम्पस अँड इंडियन रेटिंग ऑफ ग्रीक मायथॉलॉजी, म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी इंडियन मायथॉलॉजी कशा पॅरलल आहेत हे त्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा लेखक आहे तो अमिश त्रिपाठी. हा एक वन ऑफ द बेस्ट सेलर रायटर ऑफ दिस मिलेनिया ज्याला आपण म्हणू शकतो, की ज्यांच्या पुस्तकाच्या जवळ 29 भाषामध्ये त्या भाषांतरित झालेली पुस्तकं आहेत. भारतीय भाषा व्यतिरिक्त युरोपमधल्या 7 भाषेमध्ये ते पुस्तकं भाषांतरित झालेली आहेत. आणि त्यांचे 2 सिरीज आहेत. पहिली सिरीज आहे की म्हणजे बेसिकली ही वॉज अ बँकर. 12 वर्ष त्यांनी बँकर म्हणून काम केलं. IIM कलकत्ताचा स्टुडंट आहे आणि एका बँकेमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा म्हणजे कामाला सोडून पूर्ण वेळ लेखक म्हणून त्यांनी काम केलं. त्यातले पहिले त्यांचं आहे शिवा ट्रॅव्हल्स. आता शिवा हे एक दैवत म्हणून मानता व्यक्ती म्हणून त्यांनी मानली आणि प्राचीन भारतीय इतिहास आणि आपली भारतीयातली ही मायथॉलॉजीची बैठक किंवा हे जे सगळे पात्र आहेत यांचा संगम करून त्यांनी जे पुस्तक इमॉर्टल्स ऑफ मेलुहा, मेलुहाला त्यांनी हरप्पन सिव्हिलायझेशनला मेलुहन सिव्हिलायझेशन म्हटलं. सरस्वती नदी आणि तिच्या काठावरची संस्कृती पासून सुरुवात होऊन पूर्ण भारतात भ्रमण करून ते सगळ्या गोष्टी कशा कशा घडत गेल्या हे अतिशय मनोरंजक आहे. म्हणजे खरं तर ते पुस्तक असं जर आपण मराठीत वाचायला घेतलं, मराठी भाषांतर मात्र बऱ्याच लोकांकडे आहेत, तर वाचायला घेतलं तर आपण ते अखंडपणे तिन्ही पुस्तकं वाचू शकतो. एवढं मनोरंजक पद्धतीने आणि छान पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. आणि यातून आपल्याला असं वाटतं की आपला इतिहास जो आपल्या समोर येतो तो इतिहास किती मोठा आहे. जरी तो काल्पनिक असला, पुस्तकात मांडलेला कादंबरीत मांडलेला तो इतिहास खूप मोठा आहे. त्यातलं पहिलं इमॉर्टल्स ऑफ मेलुहा, मेलुहांचे मृत्युंजय असं त्याचं मराठी पुस्तकात नाव आहे. दुसरं आहे सिक्रेट ऑफ नाग, की नागा लोकांचं सिक्रेट काय, की नागा लोक कोण आहेत, ते कुठून आले, त्यांचं रहस्य काय. आणि तिसरं आहे वायुपुत्रांची शपथ और ओथ ऑफ वायुपुत्र. आता शिवा टाळल्यानंतर त्यांनी पुढचं लिहिलं की रामचंद्र सिरीज. आता रामचंद्र सिरीज अशी आहे की रामायण सगळ्यांना माहित आहे, रामकथा सगळ्यांना माहित आहे, त्यातला सगळ्या बाजू सगळ्यांना माहित आहेत. परंतु हे लिहित असताना त्यांनी 4 पुस्तकामध्ये लिहिलं. त्यातलं पहिलं लिहिलं स्कायन ऑफ इश्वाकू, की त्याला आपण म्हणतो इश्वाकूचे वंशज. रामाची पूर्ण वंशावळीपासून सुरुवात होऊन रामाचे पूर्ण जीवन होऊन ती कादंबरी जाऊन संपते लंकेच्या युद्धापर्यंत. दुसरं आहे सीता वॉरियर ऑफ मिथिला, सीतेची पूर्ण कथा लंकेच्या युद्धापर्यंत जाऊन थांबते. तिसरं आहे रावणा द एनियम ऑफ आर्यवर्त, रावणाचं पूर्ण कथा लंकेच्या युद्धापर्यंत जाऊन थांबते. आणि शेवटचा 2023 मध्ये पब्लिश झालेलं शेवटचं पुस्तक त्यातलं आहे वॉर ऑफ लंका. आता हे सगळं होत असताना जरी हे काल्पनिक कथा असल्या, वेगवेगळ्या अँगल लिहिल्या असल्या, तरी एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे की ह्यात हे 7ही पुस्तकं तुमच्या माझ्या आजच्या जीवनाशी कसे निगडीत होऊ शकतात अशा पद्धतीने ते लिहिले आहे. त्यानंतर पुढचा लेखक आहे अक्षत गुप्ता. हा एक ब्रॉडकास्टर आहे. त्याचे खूप पॉडकास्टवर त्याच्या मुलाखती चालू असतात. तो मोटिवेशनल स्पीकर पण आहे, कवी गीतकार पण आहे. आणि डोंट गो बाय द टायटल द हिडन हिंदू, इट हॅज नथिंग टू डू विथ द हिंदुइझम और हिंदुत्व. इट इज द स्टोरी ऑफ हाऊ अ मॉडर्न मॅन, की जो ह्या पूर्ण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असा स्वतःला गुरफटून गेलेला आहे, तो त्याचं स्वचं अस्तित्व किंवा त्याचा स्वचे शोध त्याला घ्यायचा आहे. आणि हा शोध घेत घेत तो भूतकाळात जातो. आणि भूतकाळात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत. आणि हा सगळा शोध त्याच्या ह्या हिडन हिंदू या पुस्तकामध्ये आहे. त्यानंतर पुढचा लेखक आहे की केविन मिसल. तो पण एक मायथॉलॉजी हॉरर या पद्धतीने लिहिणारा लेखक आहे. त्याचे काल्की नावाची 3 पुस्तकं आहेत. धर्मयोद्धा काल्की, सत्ययोद्धा काल्की अँड महायोद्धा काल्की. या अर्थात त्याने विष्णू, ब्रह्मा, शिवा हे जरी 3 नावं घेतली असते तरी इट हॅड नथिंग टू डू विथ द शिवपुराण, ब्रह्मपुराण, विष्णुपुराण असं काहीच नाहीये. हे एक सायन्स फिक्शन आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही ह्या पुराणांना किंवा ह्या मायथॉलॉजीला कोणत्याही पद्धतीने तुम्ही टाकू शकता. ते एक सायन्स फिक्शन आहे. आणि ही कादंबरी अनेक लेवलवर चालते, ज्याला आम्ही आधुनिक कादंबरीमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल म्हणतो, की जी पूर्णपणे एक मानसिक पातळीवर चालणारी, किंवा त्याला आम्ही सायकोलॉजिकल नॉवेल पण म्हणतो, सायकोलॉजिकल लेवलवर चालते. एकाच वेळी ती नॉवेल काशीमध्ये पण घटना घडतात, बर्लिनमध्ये पण काहीतरी चालू आहे, भविष्यातलं पण काहीतरी चालू आहे, भूतकाळामधलं पण काहीतरी चालू आहे. आणि हा पण शेवटी एक माणसाचा स्वतःचा शोध आहे या 3ही कादंबऱ्यामध्ये. त्यानंतर त्यांनी पुढचे लिहिलेल्या कादंबऱ्या म्हणजे काही कर्ण,
कर्णावर एक वेगळ्या अँगल लिहिली कादंबरी आहे. आणि नरसिंह, भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू आहे तिघावर त्यांनी तीन त्या ट्रायोलॉजीमध्ये पण त्या 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. आणि महाभारत रामायणामधला एक शूर पात्र की ज्यावर शक्यतो कोणी आजपर्यंत लिहिलं नव्हतं तो म्हणजे रावणपुत्र मेघनाद. हे त्याच्यावर पण त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे ह्या कादंबरीमध्ये. त्यानंतर एक मल्याळम रायटर आहेत आनंद नीलकांतन. त्यांनी पण अशा खूप कादंबऱ्या लिहिल्या की ज्या म्हणजे ज्याला आपण एक्सप्लिसिटली त्या रामायण किंवा महाभारतावर नाही आहेत, त्या आहेत आजच्या जीवनातल्या आजच्या माणसांवर. परंतु हे लिहिताना त्याला जो अँगल आहे त्याचं हिडन मिनिंग आहे किंवा इम्प्लाइड मिनिंग आहे तो रिलेट करतो रामायण आणि महाभारताचे. असुरा, द टेल ऑफ द व्हँकिश्ड. म्हणजे आपण असुर हा शब्द वापरतो ना, असुर राक्षसांना म्हणतो ना, असुरांचा नाश केला. परंतु का केला, ते खरंच झाला का, आज असुर कुठे आहे, हा सगळा शोध ह्या कादंबरीमध्ये आहे. त्यानंतर भूमिजा, सीतेचं आणखी एक नाव आहे कारण ती भूमीतूनच जन्माला आली, भूमीतच सामावली गेली. भूमिजा त्या अँगलनं सीतेचं चित्रण केलेलं आहे. शांता, की जे रामायणातलं माहीत नसलेलं पात्र आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना एक 5वी बहीण होती शांता, तिच्यावर लिहिलेली ती कादंबरी आहे. त्यानंतर रावणाची पण एक बहीण होती मीनाक्षी, तिच्यावर पण त्यांनी एक कादंबरी लिहिली. बाली, सुग्रीव आणि तारा या तिघांवर त्यांनी वानर नावाची कादंबरी लिहिली. आणि एक महत्वाचं त्यांनी एक कादंबरी लिहिली वाल्मिकीच उमन, की वाल्मिकीने केलेलं स्त्रियांच्या चित्रणावर पण त्यांनी एक कादंबरी लिहिली. आणि त्यांनी 4 कादंबऱ्या लिहिल्या, 3 कादंबऱ्या महाभारतावर बेस्ड, द रोल ऑफ डाईस, द राईज ऑफ काली अँड नल दमयंती. आता ह्या अशा कादंबऱ्या लिहिल्यानंतर ह्या कादंबऱ्या ओळख मी याच्यासाठी करून दिली की हे साहित्य सर्व भाषेमध्ये विशेषतः मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. जेव्हा आपण अशा साहित्यकृती वाचतो त्यावेळेस निश्चितच आपल्याला जो आपला इतिहास आहे, जो आपला पूर्वपीठिका आहे ती चांगली की वाईट हे आपण शोधायचं, परंतु जी आहे ती आपल्याला माहिती झाली पाहिजे. त्यातून आपल्याला वेगवेगळ्या अँगलने ह्या गोष्टीकडे पाहण्याचा जो संधी मिळते ती संधी आपण या पुस्तकामधून नक्कीच घेतली पाहिजे. अशा प्रकारे थोडक्यात मी हे पुस्तक परिचय म्हणून आपण याला लेक्चरला पुस्तक परिचय द्यायचा. खरं तर हा विषय आपल्यासाठी थोडासा वेगळा होता, परंतु जे साहित्याचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना साहित्याचा थोडंफार अभ्यास आहे त्यांच्यासाठी हा विषय अत्यंत इंटरेस्टिंग, रुचिवर्धक आहे. मिथक ज्याला आपण म्हणतो की त्या बाबतीत फारसं आपल्याकडं त्याला बाकड कथा किंवा त्याला आपण दुर्लक्षित केलेलं आहे, किंवा ते काल्पनिक आहे, दंतकथा आहेत, त्याच्यावर फारसा कारण की त्याला काही सनावळ्या नाहीत, त्याला काही इसवी नाही, त्याला इतिहासावर आपण घासून त्याची खरे खोटापणा आपण असं तपासू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपण त्याला थोडं दुर्लक्षित आपल्या भारतीय साहित्यामध्ये म्हणा किंवा अन्य साहित्यामध्ये थोडा दुर्लक्षित असलेला हा विषय होता. परंतु आज अनेक आधुनिक जे कथाकार आहेत किंवा अधिक साहित्यिक आहेत त्यांनी त्या विषयाला घेऊन अत्यंत सुंदर आणि चांगलं लिखाण केलेलं आहे. खरं तर साहित्य हे कालमर्यादा ओलांडून म्हणजे आपण काय म्हणतो काळाच्या पुढं जाणारं असतं, त्याला काळाची मर्यादा नसते. त्याच्यामुळं 5000 वर्षापूर्वी लिहिलं रामायण महाभारत जरी असलं आजही आपण ते तितक्याच आवडीनं लोक ऐकतातही पाहतातही. ते जुनं झालेलं नाही आहे, त्याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या काळामध्ये त्या अनुषंगानं ते बाहेर पडतात आणि लोक त्याचा संदर्भ लावतात. त्याच्यामुळे साहित्य जे असतं ते सदा सार्वकालिक असतं. आणि दुसरं एक मला असं सांगायचं की हे मिथक जे आहेत कसं ते मला असं वाटतं की ते आपल्याकडे एक म्हण आहे, पुढच्या ठेस मागचा शहाणा. तर मी त्याला थोडं उलटं करतो की मागच्या ठेस पुढचा शहाणा आहे. म्हणजे मागच्या लोकांना जे काही समजा त्यांच्याकडून चुका झाल्या असतील त्या मागच्या लोकांना आपण शिकायचंय की हे असे आपण आपल्या आयुष्यामध्ये करायचं नाही किंवा हे केलं तर असं होऊ शकतं. असं हिंदीमध्ये मराठीमध्ये अनेक मिथकी रचना लिहिल्या गेल्या. खरं तर एक सिलेबसलाच आमच्या गेल्या वर्षी होती, एक छोटंसं आहे की सती जी आहे महादेवांची पत्नी ती प्रजापती राजा दक्षची मुलगी आहे. आणि प्रजापती राजा दक्ष हा सतीनं ज्यावेळेस महादेवाला पती म्हणून निवडलं त्यावेळेस तो खुश नाहीये.
खुश नाही की त्याला ते जावई म्हणून आवडतच नाही. आता बघा, हे जे आहे ती कथा आजही तेच आहे. आजही मुलीचा एखादा बाप ज्यावेळेस मुलीसाठी वर स्थळ शोधतो त्यावेळेस तेच पाहतो की मुलाकडे काय आहे, ते काय करतो, कुठं राहतो, त्याला गाडी आहे का, बंगला आहे का, वाहनं किती, हा. आणि मग ते आधुनिक काळाशी कसं एकरूप होऊ शकतं ते अत्यंत नागार्जुन नावाचे कवी त्यांनी मांडलं होतं ते. त्याच्यामुळं कथा ह्या मिथक या असतील कसे असतील त्या जुन्या कधीच होत नसतात. वेगवेगळ्या अर्थ बदलून वेगवेगळे संदर्भ घेऊन ह्या पुढे येत असतात. त्यामुळं आजही आपल्या साहित्यामध्ये मिथक रूपानं लिहिलेल्या साहित्याचं अत्यंत महत्त्व आहे आणि मला वाटतं की भविष्यामध्येही ते महत्त्व तसंच राहील आणि कदाचित पुढचे 5000 वर्षे अजून त्या रामायणाचे महाभारताचे वेगवेगळे अर्थ निघत राहतील. त्यामुळं सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि खरं तर ह्या इंग्लिश साहित्यामध्ये मिथकीय साहित्याची किंवा मिथकीय परंपराची फार मोठी परंपरा आहे. अनेक कादंबऱ्या, अनेक नाटकं त्याच्यावर लिहिली गेलेली, त्याचा फारसा आपल्याला अभ्यास नाही आणि भारतातले लोकसुद्धा त्याच्यावर कसं लिहित आहेत याविषयी अत्यंत सखोल आणि अत्यंत रसपूर्ण विवेचन सरांनी केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत अतिशय चांगले उपक्रम यावर्षी आहेर मॅडमनी राबवले आहेत. त्याबद्दल त्यांचंही खरं तर अभिनंदन करायला हवं आहे, कारण की आतापर्यंत ही प्राध्यापक प्रबोधिनी थोडं मागं पडलेली होती. परंतु आपणच आपल्या ज्यावेळेस आपण चर्चा करतो आपला अनेक गोष्टी सगळ्याला, मी म्हणत नाही की मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत आणि कुणी असं म्हणूही शकत नाही, परंतु ज्यावेळेस आपण इथं पाहतो की नवीन 4 शब्द, 4 गोष्टी, 4 विषय आपल्याला कानावर पडतात, आपल्याला ज्या माहिती नसतात आणि हा उद्देश ह्या प्राध्यापक प्रबोधिनीचा तोच आहे की आपल्याला वेगवेगळ्या विषयांची माहिती व्हावी, अन्य विषयाचं ज्ञान व्हावं, या उद्देशाने ही प्रबोधिनी कार्य करत आहे. मला तर वाटतं की मॅडम हे 1 महिन्याला जे होत आहे आता थोडासा आपला सिलेबसही आता संपत आलेला आहे, परीक्षेचं वातावरण आहे. मला वाटतं हा कार्यक्रम 15 दिवसाला जरी घेतला तरी मला वाटतं की बऱ्याच लोकांना संधी मिळेल आणि आम्हाला ऐकायला मिळेल. तर पुन्हा एकदा सर्वांचा आभार म्हणून मी थांबतो. धन्यवाद. आजच्या या प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.A. चौरे सर हे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे या प्रबोधिनीच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजचे व्याख्याते त्यांनी मिथॉलॉजी अँड इंडियन इंग्लिश फंक्शन या विषयावर चांगल्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला मांडणी केली आणि आपल्याला समजेल अशा पद्धतीने मांडणी केली, त्याबद्दल त्यांचेही या प्रबोधिनीच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर वैशाली आहेत, यांचेही मी आभार मानतो आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि ही प्राध्यापक प्रबोधिनीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्याचबरोबर पुढचे जे व्याख्याते आहेत ते रागसर आहेत, त्यांनी आम्हाला पुढची डेट द्यावी. ठीक आहे, चालेल, फेब्रुवारीमध्ये.